या तुम्ही सगळे मस्त असणार, मी पण मस्त आहे. माझ्या चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं स्वागत करते. तर आता झालेली आहे सकाळ आणि मी गेली होती आईकडे. तर माझे ब्लॉग इतके दिवस झाले आले नाही, तर आता माझे ब्लॉग येतील. तर सगळ्यात पहिले मला घर साफ. तर फ्रेंड बघा, इथे किती सारं किचन जे आहे बेडरूम मध्ये माझा पूर्ण घाण झालेली आहे, पूर्ण इकडे तिकडे पसरलेला आहे. आणि इकडे हॉलमध्ये पण मुलीला मी खायला दिलं आहे. आणि त्यानंतर इकडे किचनमध्ये पण खूप असं घाण पसरलेलं आहे, कारण की खूप दिवस झाले मी घरी नव्हते, 8 दिवस झाले होते. त्यानंतर पूर्ण किचन गंद झाला, हॉल गंद झाला. आणि हे बघा किती आता दिवाळीला साफ केलं तरी किती घाण झालेलं आहे, कारण की गॅस त्याच्या खालून पाणी पडते ना, म्हणून. तर मी ते पूर्ण क्लीन करायचं होतं मला. आणि हे पण तर मी पटापट घेतले, पूर्ण जाले लागले होते की दिवाळीला साफ केलं का 15 दिवस पण झाले नाही आणि पूर्ण जाले लागून गेले. तर मी इथे जाले पटापट हे साफ करून घेतले. इथून खिडकीमधून छोट्या झाडूनी, जो झाडू दिवाळीला यूज केला ना त्याच झाडूनी मी झाडते आणि मस्त जाडे निघतात. ते जाडे काढल्यानंतर मग इथून सगळं पुसपास केलं मी. आणि इथून पुसल्यानंतर सगळं वापस सामान ठेवून दिलं सगळं. मग तिथून मी गॅस शेगडी घेतली धुवायला, कारण की गॅस ओटा पण साफ करायचा होता. आणि पूर्ण खाली जे कपाट आहे पूर्ण गंदे झालेले आहे या शेगडीमुळे. तर मी म्हटलं सगळ्यात आधी इथले पाणी जे आहे भांडेमधलं काढून घेते आणि भांडे वेगळे करून देते. आणि सगळ्यात आधी गॅस शेगडी धुवून घेते, कारण की गॅस शेगडी धुवायला खूप असं म्हणजे हे पाणी लागते आणि पूर्ण खाली चालले आणि त्यासाठी. तर इथे मी सगळ्यात आधी गॅस धुवून घेतला नळाखाली, कारण की तिथून पूर्ण पाणी वाहत होतं म्हणून. आता मला इथे सिमेंट आणावं लागेल आणि इथे लावावं लागेल. तर इथे सगळ्यात आधी मी इथे गॅस धुवून घेतला. आणि गॅस घेऊन घेतल्यानंतर गॅस ओटा सगळं जे आहे हाताने पूर्ण साफ करून घेतला, पाणी अजिबात टाकलेलं नाही आहे. आणि इथं जे होते गॅसची जी शेगडी होती ते पूर्ण घासून घेतली. आणि याच्या खालून पूर्ण जे आहे हे इथे पाणी सांडलेलं होतं, तर पूर्ण इथून घासून घेतलं पहिले घासणीने. त्याच्यानंतर छान असं पोछा लावून मी कापडाने हाताने मस्त पुसून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर ते सुकल्यानंतर तिथं वापस डबे ठेवून. तर हे बघा किती चकाचक आणि किती छान दिसत आहे. तर आता बेडरूम पण माझा साफ झालेला आहे आणि किचनही माझं साफ झालेलं आहे. चलो ट्यूशन, चलो. और चप्पल जूता रे बेटा, ये वाला जूता पहनो. ये लो, ठीक है. हाँ क्या आप पहनो ना. नहीं पहनने वाला लो, नीचे करो. देखो ना नीचे, देखो ना कैमरे में, देखो दिख रहा है क्या? हाँ दिख रहा है. पैर भी दिख रहा है. हाँ दिख रहा है. नीचे देखो, नीचे दिख रहा है कैमरे में. हाँ अब कैमरा पकड़ोगे हाँ, मैं गाड़ी चलाऊंगी, ठीक है? हाँ हाँ. चलो. चलो चलो चलो. गिर जाता तो पता चलता. तर इथे मी निघाली माझ्या मुलीला ट्युशनमध्ये सोडायला, कारण की तिला ट्युशनमध्ये सोडायचं होतं. आणि त्यानंतर मग मला आणखी काम होतं. तर ट्युशन जे आहे सुट्टीच्या दिवशी हिची ना 11 वाजता असते, तशी रोज 5 वाजता असते. तर कामात काम इथे ट्युशन पण येऊन गेली. अरे गेट लगा और आएंगे बच्चे, गेट भी लगा रही है. चलो जाओ बाय. मग इथे माझ्या पुरीला सोडलं आणि मी एकटी घरी आली. घरी आल्यानंतर मग माहीत पडलं की नाही आता मला भाजी वगैरे आणायचं आहे. तर मग मी इथे माझ्या सासूला ऑटो बुक करून दिलेला आहे उबेरवरती. आणि ऑटोवाला आल्यानंतर मग मी आणखी गेली मार्केटमध्ये. मग आता हा चक्रा पडतात मला. पहिल्या पोरीला सोडून दिलं, मग वापस घरी आली. मग आता आणखी वापस चालली मी भाजी आणायला. त्यानंतर तिथून आल्यानंतर आणखी मग मुलीला मला आणायला जायचं आहे. तर मी आता पायीच चालली, गाडीनं चालली नाही आहे, कारण की थोडं पायी पण चाललं पाहिजे. म्हणून मी जे आहे आरामाचा वेळ असला की पायी जाते आणि गडबड असली की गाडीने जाते. तर इथे मी चाललेली होती मार्केटमध्ये. मार्केट जवळच आहे, जास्त दूर नाही आहे. आणि भाजीवाला काही जास्त भाज्या आणत नाही, फक्त हे फुलगोबी, पत्तागोबी आणि शेंगा, भेंडी हे वगैरे. आणि भाज्या खूप साऱ्या होत्या आणि 10-10 रुपयाची गड्डी होती, एवढी खास पण नव्हती. तर मला काहीच आवडलं नाही. मी म्हटलं आज बाजारच आहे, बाजारामधून भाजीपाला आणे. तर इथून मी भाजीचं घेऊन घेतलं. आणि भाजीचं घेतल्यानंतर भाजी फक्त मिरची आणि पालक भाजी घेतली आणि मुळे घेतले, मला मुळे खूप आवडते. मग दुकानामध्ये आली, तिथे गर्दी होती. मग मी तिथून मॅगी घेतली माझ्या पोरीसाठी आणि सूप घेतलं, कारण मला खूप भूक लागली होती. तर हे 10 वालं सूप आहे, तुम्ही पण खाता का? तर मी दाखवते तुम्हाला घरी गेल्यानंतर. तर मी घराकडे आली. आता आमच्या गल्लीमध्ये जे आहे, आमच्या गल्लीमध्ये भाजीवाला बिलकुल येतच नाही, कारण की सगळ्या गल्लीत ते येत नाही. मग मी घरी आली. घरी आल्यानंतर सूप काढून घेतलं. हे बघा, हे सूप कसं बनवतात मला माहीत नाही, पण मी पाणी टाकते एका गंजामध्ये
आणि त्यानंतर याच्यामध्ये मी घालून घेते हे पूर्ण पाऊच आणि याला पूर्ण घोळ करून घेते. याचा घोळ केल्यानंतर मग हे पूर्ण मिक्स होऊन जाते आणि मिक्स झाल्यानंतर मग मी याला गॅसवरती ठेवते 5 मिनटं आणि छान मस्त ही ग्रेव्ही तयार झाली. बघा किती छान असं मस्त तयार झालेलं आहे. आता याला खाऊ बघायची याची टेस्ट कशी आहे म्हणून. तर खूपच छान याची टेस्ट आहे. मी खाऊन बघितलेलं आहे. तर बघा याची खूपच मस्त टेस्ट आहे. तुम्ही पण घेऊन बघा आणि बनवून बघा. तर चला चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ.